ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की डिक्लटरिंगचे किती महत्त्वाचे भाग आहेत. फक्त डिक्लटरिंग म्हणजे घर अ, वस्तू कमी करणं घरातल्या हे नाही, तर बऱ्याचशा गोष्टी दुसऱ्या असतात. त्या कोणत्या आहेत? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल सर्व कसं एकदम फास्ट झालेलं आहे. आपली जी लाईफस्टाईल आहे ना, ती एकदम फास्ट झालेली आहे. कोणाला थांबायला वेळ नाहीये, कोणाला कोणासाठी वेळ द्यायला वेळ नाहीये, कोणाला तर स्वतःचा विचार करायला सुद्धा वेळ नाहीये. असं सर्व असतं. आणि ह्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये जो आपला स्ट्रेस आहे तो पण आपल्याला फास्ट येतो कारण पेशन्स कमी झालेले आहेत. म्हणजे काय तर आपल्या आयुष्यामध्ये ना अनेक प्रकारचे गोंधळ वाढलेले आहेत आणि हे गोंधळ फक्त घरातल्या अनावश्यक वस्तूंपुरताच मर्यादित नाहीये. तर हे गोंधळ सर्वात जास्त आता वस्तूंपेक्षा सुद्धा आपले विचार, भावना, डिजिटल जग आणि दैनंदिन जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये दिसून येतो. म्हणजे सततची धावपळ, ताणतणाव, जास्त अपेक्षा किंवा अनावश्यक गोष्टींचा भार ह्यामुळे मनाची शांतता आणि आनंद कमी होत चाललेला आहे. ज्या प्रकारे स्वच्छ आणि नीटनेटकं घर आपल्याला छान वाटतं, आरामदायी वाटतं, त्याप्रमाणे स्वच्छ आणि शांत मन जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करतं. अनावश्यक वस्तू, नकारात्मक विचार, त्रासदायक सवयी आणि भावनिक ओझं जर आपण दूर केलं ना, तर आपलं मन हलकं होतं आणि जीवन अधिक आपल्याला बॅलन्सिंग वाटायला लागेल. मानसिक आनंद मिळण्यासाठी आपल्या जीवनात कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात आणि कोणत्या गोष्टी अनावश्यक ताण निर्माण करतात, हे पहिल्यांदा ओळखणं फार महत्त्वाचं आहे. क्लटर म्हटलं, की आपल्याला घरातला पसाराच आठवतो, परंतु क्लटर हा आपला इमोशनल, मेंटल, फिजिकल हा सुद्धा असू शकतो आणि क्लटर कमी करण्याची ही जी प्रक्रिया आहे, ती केवळ आवराआवरी नसून आवराआवरीच करायची असं नाही, तर स्वतःला अधिक शांत, आनंदी आणि समाधानी बनवण्याचा हा एक मार्ग आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर कोणता मुद्दा तुम्हाला आवडला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुमचं एक कमेंट, एक लाईक आम्हाला मोटिव्हेशन असतं अजून चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, की हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे, हे हेझल हेड पार्क आहे. स्कॉटलंडमध्ये अतिशय सुंदर असं पार्क आहे आणि जवळ-जवळ हे 180 हेक्टर त्याचं क्षेत्रफळ आहे. इतक्या दूरवर हे पसरलेलं आहे आणि 1920 सालापासून हे आहे, जे पब्लिकसाठी तेव्हा ओपन केलं होतं आणि पूर्णपणे फ्री आहे. म्हणजे हॅझल हेड हाऊस इथे होतं. त्यांची ही पूर्ण प्रॉपर्टी आहे. आता हे काउन्सिलच्या अंडर आहे आणि यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स आहे. आता सध्या इकडे फुलं आलेले नाहीयेत. मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट जेव्हा मंथ येईल तेव्हा दिसेल. मी तेव्हा परत जाईल. तेव्हा मी नक्की शूट करेल. इकडे एक रोज गार्डन आहे, ज्याला क्वीन मदर रोज गार्डन म्हणतात. त्यानंतर एक सर्वात स्कॉटलंडमधली जुनी मेज आहे, ज्याला आपण भूलभुलैया म्हणतो, जी 1935 मध्ये तयार केलेली आहे आणि अजून पण ती एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण पार्क हे जे 180 हेक्टरवर पसरलेलं आहे, ते किती स्वच्छ आहे, किती मेंटेन आहे आणि इथे पेट कॉर्नर पण आहे, ज्यामध्ये शेळ्या, मेंढ्या, ससे, इतर प्राणी आहेत, जे लहान मुलांना फार अट्रॅक्ट करतात. नंतर वुडलँड ट्रेल्स आहेत, सायकलिंगसाठी मार्ग आहेत, फुटबॉल मैदान आहे, गोल्फ कोर्ट आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पायपर अल्फा मेमोरियल इथे आहे, जे 1988 मध्ये पायपर अल्फा तेल प्लॅटफॉर्म दुर्घटना झाली होती. त्यामध्ये जे मृत्युमुखी पडले 167 त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक एक उभं केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओजमध्ये बघूच शकाल आणि इथे जेव्हा फुलं येतील तेव्हा इतकं सुंदर दिसतं हे पार्क. सगळ्या रंगाची फुलं इथे आहेत आणि हे हॅझल हेड जे पार्क आहे ना, ते सर्वात शांत, हिरवंगार आणि फॅमिलीसाठी एकदम बेस्ट आहे. इथे जर आलो ना, तर इतकं मन प्रसन्न होतं. म्हणजे असं वाटतं की निसर्ग आपल्याला किती काय-काय भरभरून देत असतो. आपण त्याला ग्रॅटिट्यूड देतो का? आपण त्याला थँक यू बोलतो का? आपण त्याला स्वच्छ ठेवतो का? हा एक प्रश्न स्वतःलाच विचारायचा आहे. चला तुम्ही व्हिडिओ पण एन्जॉय करा आणि त्यासोबतच मी जे काही पुढचे मुद्दे सांगणार आहे ते पण जरा बघूया. तर सर्वात पहिलं आहे ते म्हणजे फिजिकल क्लटर.
म्हणजे घरातलं जे काही असतं आपलं, न वापरलेले कपडे असतील, त्यामध्ये तुटलेल्या किंवा जुन्या वस्तू असतील, गरज नसलेल्या काही वस्तू असतील, ओल्ड जे काही पेपर्स आपण ठेवले जे उपयोगाचे नाहीयेत किंवा भावनिकपोटी आपण काही गोष्टी जपून ठेवल्या असतील आणि कधीतरी उपयोगी पडतील, अशा काही गोष्टी असतील त्या जर आपण क्लटर फ्री त्या करू शकतो किंवा अजून सांगायचं तर ज्या काही वस्तू तुम्ही 6 महिन्यापासून अगदीच वापरलेल्या नाहीये, त्या थोड्याशा आपण वेगळ्या काढू शकतो. जे काही कपडे असतील स्पेशली जे तुम्ही वापरत नाहीये किंवा तुम्हाला साईझने होत नाहीये, तर मग ते कपडे तुम्ही 3 भागामध्ये पण डिव्हाईड करू शकता, की तुम्हाला कोणते हवे आहेत, कोणते तुम्ही डोनेट करू शकतात का, कोणते तुम्हाला फेकायचे आहेत. म्हणजे रोज फक्त 10 ते 15 मिनिट एखादा घरातला छोटासा कोपरा जर आपण आवरण्यासाठी ठेवला, तर आपलं संपूर्ण घर छान क्लटर फ्री राहील आणि अशा जागेत आपल्याला राहायला सुद्धा छान वाटेल, प्रसन्न वाटेल. म्हणजे प्रत्येक नवीन गोष्ट आणताना एखादी जुनी जर गोष्ट आपण बाहेर काढत असू, तर आपण कदाचित आपल्या घरामध्ये दरवेळेसच जागा नाहीये, जागा नाही असं म्हणण्यापेक्षा आपण घर आपलं व्यवस्थित मॅनेज करू शकू. दुसरं महत्वाचा आहे क्लटर, जो म्हणजे डिजिटल क्लटर. आजकाल सर्वात जास्त हा क्लटर झालेला आहे तो म्हणजे डिजिटल क्लटर. मोबाईलचा वापर आपला वाढलेला आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटफॉर्म्स यूज करत असतो. मग त्यामध्ये सोशल मीडियाचे वेगवेगळे ॲप्स असतील किंवा टीव्हीवरचे वेगवेगळे ॲप्स असतील. म्हणजे काय तर आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त त्या स्क्रीनसमोर असतो. कंटिन्यू स्क्रॉलिंग करत असतो. आपण आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये भरपूर काही इन्फॉर्मेशन जी इन्फॉर्मेशन आपल्याला खरोखर उपयोगाची पण नाही आहे, त्यातली थोडीशीच उपयोगाची आहे, अशा सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यामध्ये भरत असतो. नुसत्या त्या डोक्यात भरता का नाही, तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होत असतो. मग ह्या गोष्टीचं डिक्लटर करणं हे खूप आणि खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेल त्या फिजिकल क्लटरपेक्षा पण डिजिटल क्लटर क्लीन करणं हे सर्वात जास्त प्रायोरिटीवर असतं. मग कारण करायचं का? कारण जे आपण बघतोय, सकाळी उठल्यापासून आपल्या हातात मोबाईल असतो. आपण वेगवेगळ्या रील्स बघत असतो. रील्समधून कोणाचं तरी आपल्याला आयुष्य दिसत असतं. त्यांचं काय-काय चालू आहे ते कारण चांगले मोमेंट्स आपण बघतो आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये कंपॅरिझनची भावना, आपल्याच आयुष्याबद्दल किती आपलं आयुष्य कसं विचित्र आहे किंवा कसं आपल्या आयुष्यातच कमी आहे, हे आपल्याला सतत जाणवत जर असेल, तर आपल्याला डिजिटल डिक्लटरची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये कितीतरी ॲप्स असे आहेत, जे आपण वापरत नाही, पण आपण इन्स्टॉल करून ठेवलेले आहेत. मग ते आपण अनइन्स्टॉल करायचे आहेत, जे ॲप्स आपल्याला लागत नाही. अनावश्यक नोटिफिकेशन, प्रत्येक सोशल मीडियाचे नोटिफिकेशन ऑनच पाहिजे असं काही नाहीये. जे इम्पोर्टंट आहे त्याचे नोटिफिकेशन्स ऑन ठेवा. जे इम्पोर्टंट नाही त्याचे नोटिफिकेशन्स सायलेंट करा, ऑफ ठेवा. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा कितीतरी फोटोज आपण सेव्ह केलेले असतात. मे बी ते नुसते क्लिक-क्लिक, डबल-डबल, ट्रिपल 10 टाइम्स बस झाले तर इतके फोटोज असतात, इतके व्हिडिओज असतात किंवा काय असतात ते जे आपल्याला म्हणजे कधी-कधी तर गुड मॉर्निंग, गुड नाईट असे पण खूप इमेजेस असतात, जे आपल्याला अक्षरशः गरज नसते आणि आपली ती मोबाईलचा स्टोरेज घेत असते आणि मग आपल्यालाच वाटतं, की आपल्या मोबाईलमध्ये जागा नाहीये, स्पेस नाहीये. मग आपण विकत घेत असतो ती स्पेस. त्यापेक्षा जे फोटो लागत नाही ते जरा डिलीट करा. एकदा थोडासा वेळ काढून ते थोडेसे फोटो डिलीट करायचे आहेत. जे लागत नाहीये, जे डबल, ट्रिपल काढलेले आहेत, ते फोटो डिलीट करायचे आहेत. त्याचा एक बॅकअप दुसऱ्या ठिकाणी घ्यायचा आहे कुठेतरी आणि आपला मोबाईल सुटसुटीत ठेवायचा आहे. किंवा अजून एक पुढचं खूप महत्वाचं आहे. तुम्ही रील्स बघतात. अगदी आपल्याला वाटतं काय 30 सेकंदाची, 60 सेकंदाची आहे, परंतु त्या रील्सचा पण आपल्यावर परिणाम हा होत असतो. किंवा आपण कोणाचे तरी म्हणजे व्लॉग्स बघतो, कोणाचे तरी व्हिडिओज बघतो. जर तुम्हाला त्या व्हिडिओजमधून, त्या गोष्टीमधून जर तुमच्यामध्ये नकारात्मकता येत असेल, तुम्हाला तुमच्याच आयुष्याची कमी वाटत असेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल, खूपच तुम्हाला असं चक्रावून जात असेल, तर असे सोशल मीडिया अकाउंट्स तुम्ही बघणं थोडंसं बंद करायचं आहे, कमी करायचं आहे. असे बरेचसे अकाउंट चांगले-चांगले असतात, ज्यामुळे आपल्याला खूप छान मोटिव्हेशन मिळतं, शिकायला मिळतं किंवा त्यांचं काही नसेल, तर मग आपल्याला बघून खूप छान वाटतं. असे अकाउंट्स आपण नक्की फॉलो करा. पण काही अकाउंट्स असतात, जे बघून आपली चिडचिड होते, मन अस्वस्थ होतं किंवा हे काय आहे आपल्याला नाही चांगलं फील होत, तर ते अशा अकाउंट्स आपण अनफॉलो करायला पाहिजे. कारण आपलं मेंटल हेल्थ इज अवर टॉप मोस्ट प्रायोरिटी. पुढचं म्हणजे अ, जास्त वेळ मोबाईल स्क्रोल करणं ही सवय. येस, ही पण एक क्लटरच आहे, की आपण कंटिन्यू मोबाईल स्क्रोल करतो. किती करतो, किती मिनिट करतो आणि ते स्क्रोल
किती वेळा करतो हे आपल्याला अजिबात अंदाज नसतो. जर माइंडफुली कॉन्शियस होऊन जर आपण लक्ष दिलं, की आता जो आपण हे स्क्रोल केलंय ते गरजेचं आहे का? आपण आता हा मोबाईल बघतोय, याची खरंच गरज आहे का? मग काय करायचं ह्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जी काही आपली कामं आहेत ती करायची आहेत. कामांमध्ये अजिबात डिस्ट्रॅक्शन नको. कधीतरी काम करताना तुम्ही गाणं ऐकलं ती गोष्ट वेगळी आहे. परंतु जर तुम्ही नेहमीच करता मग आपलं लक्ष आपल्या कामाकडे प्रॉडक्टिव्हिटी आपली राहत नाही आणि आपलं लक्ष दुसरीकडेच जातं. त्यामुळे मोबाईलचा वापर एक एंटरटेनमेंटसाठी, एक इन्फॉर्मेशनसाठी, एक आपलं महत्त्वाचं काही आपल्याला स्टडी करायचं असेल त्यासाठी करा. परंतु त्यासाठी पण एक वेळ ठरवून घ्या आणि त्यावेळेस तुम्ही तो मोबाईल हँडल करायचा आहे. उगाचच नाही तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही फक्त स्क्रॉलिंग करत असाल, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते बघण्यातच तुम्ही बिझी असाल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याची कसं काय इम्प्रूव्हमेंट करणार आहात? त्यामुळे हे डिजिटल क्लटर खूप महत्वाचं आहे. पुढचं म्हणजे आपल्या मनातलं क्लटर, ज्याला मेंटल क्लटर म्हणतात. आता यामध्ये काय येईल, की सतत काळजी करत राहणं. सतत. स्वतःची तर कमी पण दुसऱ्याचीच सतत काळजी करत राहणं किंवा उगाचच मनामध्ये नको त्या गोष्टी आठवून स्वतःला अजून जास्त काळजीत पाडणं. इतरांशी सतत तुलना करणं. त्याचं किती छान, माझं किती वाईट. तिचा नवरा किती हौशी, माझा कसा आहे. तिचं घर किती छान, लक्झरियस, मोठं, एस्थेटिक आहे, माझं तसं नाहीये. माझं काय नशीबच वाईट आहे. जुन्या चुका वारंवार आठवण्याचा जर प्रयत्न केला किंवा असं सततच जर तुलना करत राहिलो, तर आपला मेंटल क्लटर वाढणार आहे. त्यामुळे आपण सतत नाखुश राहणार आहोत, सतत आपण असमाधानी राहणार आहोत. म्हणून काय करायचं, की आपल्या स्वतःच्या आयुष्यावर जरा फोकस ठेवायचा आहे. आपल्या स्वतःला काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे आहे स्वतःमध्ये, त्या गोष्टींकडे फोकस ठेवायचा आहे. किंवा अजून जास्त मेंटल क्लटर वाढण्याचं एक कारण असतं, ते म्हणजे आपण अ, आपल्याला जी काही कामं करायची आहेत ना, ती आपण लिहून ठेवत नाही. आपण ती डोक्यात ठेवतो आणि डोक्यामध्ये अशी पूर्ण झालेल्या कामांपेक्षा ना, अपूर्ण कामं फार जास्त आपल्या डोक्यामध्ये असतात. हे राहिलंय, ते राहिलंय, हे करायचंय, ते करायचं आणि ह्यामुळे ना आपलं डोकं असं वाटतं, की बापरे! खूप भरलेलं आहे, खूप जड झालेलं आहे. मग काय करायचं, की मनातले विचार जराशे लिहून ठेवायचे, ताण कमी होतो. तुमच्या मनामध्ये काय वाटतंय ते लिहून ठेवा. आजच्या दिवसामध्ये मला काय करायचं आहे ते टू डू टास्क लिहून ठेवा. कोणते त्याच्यातले समजा झाले असतील त्याच्यावर टिक मार्क करा. नाही झाले उद्याच्या टू डू लिस्टमध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला प्रायोरिटी वाईज कामं करायला बरं पडेल आणि एक टास्क लिहिला तुम्ही, की हां, हे काम झालेलं आहे. तुमच्या मनाला हलकं वाटणार आहे. तुमचं डोकं जरा रिलॅक्स होणार आहे. कारण डोक्यातले विचार वहीत लिहिले, तर मग आपण जरा स्वतःला विचारू शकतो, की हे माझ्या नियंत्रणात आहे का? समजा तर हो असेल तर आपण कृती करतो, नाही तर आपण ते स्वीकारून सोडण्याचा प्रयत्न करतो. आणि दिवसभरात अशी 3 महत्त्वाची कामं ठरवायची आहे, जी आपली कंप्लीट करावीच लागणार आहेत आपल्याला. म्हणजे मग आपण त्यावर फोकस होऊन काम करतो. असं नाही होत, की दिवसाला 10 कामं घेऊन घेतली, 15 कामं घेतली आणि एक सुद्धा होत नाहीये. आणि त्यासाठी रोज 5 ते 10 मिनिट शांत बसून श्वासांवर लक्ष द्यायला सुद्धा शिकायचं आहे. ज्यामुळे आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटणार आहे. पुढचा क्लटर आहे तो म्हणजे इमोशनल क्लटर. खूप जास्त आपण इमोशनल होतो, नाही का? खूप पटकन आपल्याला रडू येतं किंवा कोणी काही बोललं तर आपल्याला पटकन हर्ट होतं किंवा काही वेळा आपला संवादच असंच मनामध्ये चाललेला असतो, की आपल्याला फार स्वतःच आपल्याला हर्ट व्हायला होतं. जुना राग धरून ठेवतो आपण. मनामध्ये काही गोष्टींची आपण फार नाराजी धरून ठेवतो किंवा अनावश्यकपणे आपण अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये ठेवतो. काही गोष्टी होऊन गेलेल्या असतात, त्याचा गिल्ट आपण पूर्ण आयुष्यभर मनामध्ये ठेवतो. किंवा काही नाती अशी असतात ना, जी आपली ऊर्जा कमी करतात. तरीसुद्धा आपण ती म्हणजे असं असतं, की काही आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील, की त्यांच्याशी बोलल्यावर आपल्याला आपलीच लो एनर्जी फील व्हायला वाटते किंवा अ, आपण अवास्तव अपेक्षा ठेवतो समोरच्याकडून, की मी न बोलता ह्याला माझ्या मनातलं कळायला पाहिजे किंवा मला हे असंच पाहिजे. तर खूप अपेक्षा आपण आजकाल ठेवायला लागलेलो आहोत. म्हणजे काय तर राग, दुःख, जुने अनुभव हे सर्व आपण मनामध्ये ठेवतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये ना एक भावनिक क्लटर सर्वात जास्त जमा होतो. म्हणजे मग काय करायचं? मनातला राग थोडा लिहून काढा. पण आवश्यक नाही ते कोणाला दाखवायचं. लिहून फाडून फेकून द्या.
त्यामुळे तुम्हाला कळणार आहे लिहिल्यामुळे खरंच हा राग इतका धरणं महत्वाचं आहे का? खरंच ही गोष्ट एवढी इम्पोर्टंट होती की त्या गोष्टीचा राग मी आयुष्यभर मनात ठेवून माझ्या स्वतःला मी हर्ट करत आहे. किंवा अ, भूतकाळ जो झालेला आहे तो बदलता येत नाही, हे आपण स्वीकारतच नाही आणि त्यामुळे स्वतःला खूप त्रास करून घेतो किंवा जे लोक सतत नकारात्मक भावना देतात, त्यांच्यापासून आपण अंतरच ठेवू शकत नाही. त्यांच्यापासून थोडंसं अंतर ठेवायला शिकायचं आहे. स्वतःला माफ करायला शिकायचं आहे. जेव्हा आपण समोरच्याला आणि स्वतःला माफ करायला शिकतो ना, तेव्हा आपण जरा स्वतः भावनिकदृष्ट्या स्ट्राँग व्हायला लागतो. आनंद देणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवायचा आहे. अशी खूप छान-छान लोकं आपल्या आजूबाजूला असतात, घरात असतात, बाहेर असतील, ज्यांच्या सोबत राहून आपल्याला एक पॉझिटिव्ह वाइब्स वाटते किंवा छान वाटतं. असं वाटतं हां, यांच्यासोबत जो हा टाईम घालवला ना, खूप मी काही शिकले आहे, खूप छान वाटलं, मस्त वाटलं. म्हणजे त्या क्षणासाठी ते तासभर मी त्या गप्पा मारलेल्या आहेत ना, त्या तासभरात मी माझे प्रॉब्लेम्स विसरून गेलेली आहे. अशा लोकांसोबत जरा तुम्ही वेळ घालवायचा. म्हणून काय करायचं, आपलं जे सर्कल आहे, मग ते फ्रेंड सर्कल असेल, आपण ज्यांना ते जरा आपलं छान मस्त ठेवायचं आहे. कसं मस्त ठेवायचं? जे पॉझिटिव्ह असतील, ज्यांच्याकडे बघून आपण काही शिकू, असे काही असतील आनंदी लोकं, त्यांच्यासोबत आपण वेळ घालवायचा आहे. त्यामुळे आपलं जे भावनिक क्लटर आहे ना, ते जरा कमी होण्यास मदत होणार आहे. पुढचं म्हणजे लाईफस्टाईल क्लटर. बापरे! आपण आजकाल म्हणतो ना, की मी बिझी, मी बिझी, मी बिझी. तर खूप आपण बिझी टाईमटेबल आपलं जर ठेवलं, तर आपल्या डोक्यामध्ये ना फार क्लटर तयार होतो, की मला हे पण करायचं आहे, ते पण करायचं आहे आणि हे कधी होतं, जेव्हा प्रत्येक गोष्टीला आपण हो म्हणतो. आणि त्यामुळे काय होतं, आपण दिवसभर कामामध्ये असतो, थोडासुद्धा रेस्टला वेळ देत नाही आणि आपण वेळेवर झोपू शकत नाही. झोपेची कमतरता निर्माण होते, त्यामुळे सुद्धा आपल्या हेल्थवर त्याचा परिणाम होतो किंवा गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या आपण घेतो आणि मनाला थकवतो. तर हे असतं लाईफस्टाईल क्लटर. आता यावर उपाय काय? तर प्रत्येक गोष्टीला लगेच हो म्हणू नका. चेक करा तुमचं आजचं शेड्यूल काय आहे? समोरच्याने ही गोष्ट सांगितली ती आज इतकी अर्जंट त्याची आहे का, की जी आज आपल्याला करून द्यावी लागेल. मग आपली कोणती गोष्ट अशी आहे किंवा एखादं काम आहे जे उद्यावर ढकललं तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वतःचं जरा टाईम टेबल मॅनेज करायचं आहे आणि दिवसाचं एक साधं वेळापत्रक बनवायचं आहे. ज्याला आपण टू डू लिस्ट म्हणतो ना, ती काही खूप मस्त 25-30 कामं असतील म्हणजेच आपण आहोत असं नसतं. 10 कामं ठेवा, 5 कामं ठेवा, पण ती तुम्हाला करता येणार आहेत अशातली ठेवा. म्हणजे कसं जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्याला ओके कामं पूर्ण झालेली आहे आणि समाधानाने झोप घेता येते. आणि हा जो लाईफस्टाईलचा क्लटर आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा असेल तर जसं आपण कामं आपल्या लिमिटेड म्हणजे आपल्याला झेपतील इतकीच ठेवतो. पण ती कामं करण्यासाठी आपल्याला एनर्जी हवी आणि त्यासाठी थोडासा व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. चांगला आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आठवड्यातला थोडा रिकामा वेळ पण ठेवा स्वतःसाठीचा. ज्यामुळे आपण आपल्यालाच रिसेट करणार आहोत. आपल्यालाच जरासं आपण परत एनर्जेटिक करण्यासाठी मदत करणार आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हौस करावी, प्रत्येकाने करावी. पण अगदी तुम्ही लोनवर लोन घेताय आणि हौस करताय, तर त्याचा पण कुठेतरी आपल्याला स्ट्रेस भरपूर येतो आणि मग सगळंच आपल्याला खूपच त्रासदायक वाटायला लागतं. त्यामुळे ना जरा फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल बजेट व्यवस्थित करून मग आपली हौस-मौस पूर्ण करायची आहे. पुढचा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे इन्फॉर्मेशन क्लटर, ज्याला माहितीचा क्लटर असं म्हणतो आपण. म्हणजे सतत बातम्या बघत राहणं, सतत लोकांची मतं ऐकणं, नकारात्मक कंटेंट बघत राहणं, हा याला काय बोलला, तो त्याला काय बोलला, हे ऐकण्यामध्ये इंटरेस्ट घेणं किंवा लगेचच गोष्टी सांगून द्यायच्या किंवा अशा प्रकारचं जे असतं ना, की हिचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे, हे सगळंच आपल्याला माहिती पाहिजे असं आपल्याला जर वाटत असेल ना, तर ही अननेसेसरी इन्फॉर्मेशन आपण सतत स्वतःमध्ये लोड करत असतो, ज्यामुळे आपण नकारात्मक होत असतो. त्यामुळे हा जो इन्फॉर्मेशनचा जो क्लटर आहे, तो आपल्याला थोडासा कंट्रोल ठेवायचा आहे, आपला विचारांचा गोंधळ कमी करण्यासाठी. आणि आपल्याकडे जे 24 तास आहेत ना, ते आपल्याला जरा चांगल्या गोष्टींमध्ये, स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये घालवायचे आहेत. आपल्या फॅमिलीला कसं आपण बेस्ट करू शकू, त्यामध्ये घालवायचे आहेत. मग काय करायचं? बातम्या बघण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवून घ्या. पूर्वी कसं 7च्याच बातम्या आपल्याला लागायच्या आणि तेव्हाच आपण बघायचो.
तसं काहीच एक टाईम टेबल ठरवून घ्या. टाईम ठरवून घ्या, की ह्या वेळेस आपण बातम्या बघू. सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल नको. रात्री झोपण्याच्या झोपेपर्यंत मोबाईलचा वापर नको. त्यानंतर ज्या कंटेंटमधून आपल्याला मोटिव्हेशन मिळतंय, उपयोगी म्हणजे छान आपल्याला हेल्पफुल होतंय किंवा काही नाही, पण आपल्याला छान वाटतंय बघून, तर अशाच आपण कंटेंटला फॉलो करायला पाहिजे. आणि दिवसातून काही वेळ असा हवा, की ज्यामध्ये नो स्क्रीन टाईम ठेवायचा आहे. फक्त मी आणि माझ्या मनातले विचार आणि शांतता बस एवढंच पाहिजे. ॲटलीस्ट 10 मिनिट तरी आपण स्वतःसाठी करायचे आहेत. आणि ही सवय छोटी-छोटी जी आहे ना, ती आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून रोज सुरू करायचं आहे. म्हणजे सकाळी 10 मिनिट, 5 मिनिट शांत बसणं. उठल्या-उठल्या लगेच चहा न पिता काहीतरी हेल्दी ड्रिंक असेल तर ते पिणं किंवा नाही तर नुसतं पाणी पिणं. रोज 15 मिनिट तरी घरातला असा एक कोपरा आवरणं. अ, जो जरा अस्ताव्यस्त आहे तो आवरला की जरा छान वाटेल आणि असं करत-करत पूर्ण रोज घर पूर्ण न आवरता एक-एक भाग जर आपण आवरला तर सगळं घर छान राहील आणि 10 मिनिट आपण एक्सरसाइजला ॲटलीस्ट सुरुवातीला तरी देणं. हळू ते प्रमाण वाढवून आपण अर्धा पाऊण तासावर नेऊ शकतो. टू डू लिस्ट तयार करणं. रात्री झोपायच्या आधी उद्या काय कामं करायची आहेत जरा त्याचा अंदाज घेऊन ते लिहून ठेवणं आणि मग झोपणं म्हणजे काय? तर तुम्ही अ, आला दिवस गेला ढकलला असं न करता जरा त्या दिवसासाठी काहीतरी तुमचं पाहिजे ना, की म्हणजे हे मला करायचंय, ते मला करायचंय. बरं ह्या कामांमध्ये मी स्वतःसाठी कसा वेळ काढेल? मी काय शिकणार आहे चांगलं? जरा हे पण बघणं. रात्री झोपायच्या आधी अजून एक गोष्ट करायची म्हणजे आज कोणत्या गोष्टीला मी ग्रेटफुल आहे किंवा आज मी असं काय केलं ज्यामध्ये मी नवीन काहीतरी शिकले. आजच्या दिवसामध्ये मला काय छान वाटलं, काय आनंद देऊन गेलं किंवा कोणती गोष्ट मी जी केली ज्यामुळे मला थोडंसं वाईट वाटलं आणि ही मी करायला नको. ह्या जरा गोष्टींचा आढावा घेत राहणं. झोपण्याआधी मोबाईलपासून थोडंसं अंतर ठेवणं. या सर्व गोष्टी केल्या तर हे जे मी क्लटर सांगितले त्या गोष्टी ते क्लटर कमी करण्यास मदत होणार आहे. डिक्लटरिंग होणार आहे आणि लहान-लहान बदल जर आपण नियमित केले तर मन हलकं, शांत आणि आनंदी वाटू लागतं. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.